नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम, TV महाराष्ट्र न्यूज. दिसतंय ना इथे. दरवर्षी हे अवॉर्ड देत असतात. यावर्षी 8 मार्चला हा पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे जे आयोजक आहेत त्यांना, कारण ते हा पुरस्कार देत आहेत आणि ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे त्यांना, या दोघांसाठी माझ्याकडनं मनापासून खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा अर्थात संपादक माननीय श्री धनंजयजी शिंदे यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा उल्लेखनीय असा ठसा उमटवणाऱ्या विविध कर्तृत्ववान नारी शक्तीला क्राउन ऑफ महाराष्ट्र 2024 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडूकर मॅडम, सन डेव्हलपर्सचे माननीय भूमेशजी यनगंदुल, याचबरोबर चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे माननीय विशालजी पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी मंचावर उपस्थित होते. TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून नेहमीच महिलांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असून आजपर्यंत महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावे यासाठी विविध उपक्रम संपादक धनंजयजी शिंदे यांच्या माध्यमातून आजपर्यंत राबवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये नथीचा नखरा असेल, होम मिनिस्टर सारख्या स्पर्धा असतील, हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील, याचबरोबर अनेक उपक्रम आजपर्यंत TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहे. महिलांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं, आरोग्याविषयी त्यांना महत्त्वपूर्ण माहिती या महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी आजपर्यंत TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक नामवंत डॉक्टरांच्या मुलाखती सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत आणि या मुलाखती प्रत्येकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोच करण्यात आलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक महिलाला हे चांगलं असं मार्गदर्शन या क्लिपच्या माध्यमातून करता येईल. याचसह अनेक असे उपक्रम आजपर्यंत TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून महिलांना एक प्रकारचा वेगळा विरंगुळा साधता यावा, स्वतःसाठी वेळ देता यावा, असे बरेचसे कार्यक्रम यापूर्वी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं घेण्यात आलेले आहेत. याचबरोबर गेल्याच वर्षी आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2023 या पुरस्कारानं विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून 8 मार्च 2024 रोजी प्रथम हॉटेल येथे हा सुंदर असा पुरस्कार सोहळा कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय वैशाली कडूकर मॅडम, पोलीस अधीक्षक तथा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडला. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून डॉक्टर सुप्रिया जाधव, डॉक्टर सारिका देगावकर, डॉक्टर निकिता गावसाने, माननीय सौ सुचिता थोबडे, डॉक्टर प्रगती कबाडे, माननीय वैष्णवी मुटकेरी, माननीय हेमा मुलगे, डॉक्टर निकिता मायकल, माननीय श्वेता मंगेरी, डॉक्टर रेवती बिराजदार, डॉक्टर दीपाली आचार्य, डॉक्टर प्रियंका चौरे, डॉक्टर कीर्ती कटारे, डॉक्टर कृतिका इराबत्ती आणि याचबरोबर माननीय सौ रेश्मा सावंत अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा उल्लेखनीय असा ठसा उमटवणाऱ्या, आपल्या कार्याच्या माध्यमातून आपली समाजात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सर्व महिलांना TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून क्राउन ऑफ महाराष्ट्र 2024 या पुरस्कारानं सन्मानित आलं. हा सुंदर असा सोहळा प्रथम हॉटेल येथे सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सुंदर अशा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका पल्लवी पवार यांनी केलं आणि संयोजक माननीय धनंजयजी शिंदे यांनी सर्वांचे शेवटी आभार मानले. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महिलांबरोबर पुरुषांना देखील. आज चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, महाराष्ट्र न्यूज आणि सन डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमानी या ठिकाणी क्राउन ऑफ महाराष्ट्र 2024 हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. खूप सारे क्राउन आहेत त्या ठिकाणी. क्राउन्स ऑफ महाराष्ट्र पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातून डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी डायटिशियन आहेत. या सर्व क्षेत्रातून महिला या ठिकाणी पुरस्कार विजेत्या महिला या ठिकाणी आपण जमा केल्यात आणि निश्चितच त्यांनी आतापर्यंत केलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव जो आहे तो या ठिकाणी आपल्या माध्यमातून करण्यात आला. चंदू काका सराफ यांच्याशी आमचं देखील नातं आहे. पिढ्यानी पिढ्याचं जे काही सोनं माझ्या सासरी देखील जे जमा आहे ते चंदू काका सराफ
सन्स अँड प्रायव्हेट लिमिटेड इथलंच आहे. आणि बारामतीचं शुद्ध सोनं म्हणून जी काही महाराष्ट्रभर ख्याती आहे चंदूकाका सराफ यांची, ही खरोखरच त्यांनी आता फार गरज कमी पडते आम्हाला कारण वेळ मिळत नाही घालायला, त्यामुळे खरेदी करायचा थोडा चान्स कमी येतो. पण निश्चितच महिलांचं जे काही एक आवडतं शॉपिंग असतं, ते शॉपिंग म्हणजे सराफ पेढी एक डेस्टिनेशन असतं. या ठिकाणी बिझनेस विमेन देखील आहेत, ज्या मॉल चालवत आहेत, स्वतः MBA आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. या वर्सेटाईल क्षेत्रांमधून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला आणि त्यांना खरोखरच मनापासून साथ देत असलेली त्यांच्या घरातील कर्तबगार पुरुष मंडळी, कारण ती मानसिकता, तो आधार आणि ती सोबत असल्याशिवाय महिला घडत नाहीत. इनफॅक्ट कोणीही घडण्यासाठी आधार हा लागतो. स्त्रीला पुरुषाचा लागतो, पुरुषाला स्त्रीचा लागतो. एकटी व्यक्ती काही आभाळातून उतरत नाही आणि ती काही घडत नाही. त्यामुळे प्रत्येकासोबत त्यांचा बेटर हाफ, तो स्पाऊस फिमेल असो मेल असो, हा लागतोच. आणि ज्या ठिकाणी ही साथ खंबीर असते त्या ठिकाणी निश्चितच असे क्राउन्स मिळत जातात. आणि त्यासाठी आज योगायोगाने शिव आणि शक्ती दोघांचाही आज आपण उत्सव साजरा करत आहोत. आणि इकडे बसलेले शिव आणि इकडे बसलेल्या सगळ्या शक्ती आणि आपल्या सर्वांनाच आजच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मगाशी हेमानी म्हटलं, म्हणजे एकदा मी सायकलिंगला चालले होते तेव्हा असं झाडाझुडपात जाऊन सायकल वगैरे लावून ना कोणीतरी फोटोग्राफी करतेला दिसलं आणि बघितलं तर हेमा होती. म्हणलं अरे एकटीच कशी काय फिरते तू अशी, आणि ते पण कुठं ते लमान तांड्यांकडे वगैरे तिकडे. म्हणलं ताई मी अशीच फिरत असते. म्हणलं असं नको फिरत जाऊ निदान, म्हणलं कोणी सोबत नसतं. आणि ती तिच्या गाडीमध्ये मागे तिचं छोटासा गॅस वगैरे असतो, मॅगीचे पॅकेट्स असतात, कधी कधी सायकल अडकवलेली असते, तिचं एकटीचंच चाललेलं असतं. तुम्ही यूट्यूबवर जर तिचे व्हिडिओ पाहिला असेल तर परवा बेंगलोरला गेली होती आणि तिथे अचानक जे चॅलेंज असतं त्या चॅलेंजमध्ये मुलांसोबत पुशअप्स करताना ती दिसती आणि मुलांपेक्षा जास्त पुशअप्स तिने केलेले आहेत त्या ठिकाणी. आणि ती एक सुंदर अशी डायटिशियन आहे आणि एक खूप छान व्यक्ती आहे ती. माझ्या माहेरची आहे म्हणून मी कौतुक नाही करत आहे, पण खरोखरच